7 वाजल्यापासून महाराजांचं कीर्तन झालं. कीर्तन चांग होई हरी रूपांग. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. हरी कीर्तन कमजी क्रोध कमजी कमगुण आणि नमजी नाही सकत ना त्याला म्हणायचं कीर्तन. भजन भमजी भाषा जनम जमजी जनन नमजी नारायणा. असं मात्र भजन त्याच वेळेला असा कीर्तनाचा सोहळाही पार पडला. आता आपलं थोडक्यात असणार या मामाचं चरित्र कसे. देव बाळू मामा विचार केला म्हणाला तर मात्र काही झाला होता पुढल्याच बाजूला. येण्या बाळूला खुड्या बाळूला चाकरीसाठी ठेवलं चंद्राला शिडीच्या वाड्याला. असणारा मात्र माया पाटलाने त्या वेळेला साखरी सोडली सकाळच्या पाण्यात. म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का बाळू मामाने मेंढ्या का राखायला सुरुवात केली असायला. तेव्हा विचार केला म्हणाला सकाळच्या वेळेला मात्र देवा असणारी चाकरी सोडून असणारा बाळू मामा मात्र जसा काय निघाला घरवाड्याला आणि नेत्रानं लागला होता मायाप्पा पाटील जसे बघायला. गेले बेगा वाड्याला गेले बेगा वाड्याला गेले बेगा वाड्याला गेले बेगा वाड्याला. जसं मायाप्पा पाटलानं दारात पाहिलं बाळूला रागा कोंडानं दाटला वाईट वांगा शिव्या लागल्या द्यायला. जसा असणारी 2 वर्षाची चाकरी जशी सोडली असायला जसा बाळू मामाला बापानं नेत्रानं पाहिलं शिव्या लागला द्यायला असणारा मायाप्पा पाटील त्या वेळेला. याच वेळी बाळू मामाची थोरली बहीण मात्र गंगूबाई काही कारणास्तव त्याच गावात दिलेली पण बापाच्या घरी वाड्याला आलेली. जसं काय मात्र बाप